अथांग, अद्भुत, अफाट विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। एका क्लिकवर जग जवळ आलंय, पण त्यात दडलेली रहस्य अजूनही थक्क करतायत। अशा काही बातम्या ज्या तुम्हाला विचार करायला लावतील आणि अशा काही घटना ज्या तुम्हाला थक्क करतील। विज्ञानाची नवी झेप आणि निसर्गाचे अनोखे रंग, विश्वातील अशाच वेध घेणाऱ्या बातम्यांसाठी सज्ज व्हा। सुरू करूयात आमचं खास बातमीपत्र अर्थात विश्वसंचार। निसर्गाचे चमत्कार आपण अनेकदा पाहतो, पण काही अशा गोष्टी असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं डोळ्यांनाही कठीण होतं। आसामच्या जंगलातून सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडिओ समोर आलाय। काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चक्क एक पांढरं शुभ्र हरिण धावताना दिसलंय। कापसासारखं पांढरं आणि गुलाबी डोळे असलेल्या या हरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतोय। काय आहे या हरणामागचं रहस्य पाहूयात। आसामच्या जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून एक अत्यंत थक्क करणारी आणि दुर्मिळ बातमी समोर आली आहे। इथे चक्क कापसासारखे स्वच्छ पांढऱ्या शुभ्र रंगाचं एक अतिशय सुंदर हरिण पाहायला मिळालं। या अनोख्या हरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यानं नेटिझन्सना पुरतं भुरळ पाडलाय। या हरणाचं सौंदर्य इतकं विलोभनीय आहे की त्याचे गुलाबी डोळे निसर्गाची एखादी जादुई देणगी असल्यासारखं वाटतात। वन्यजीव तज्ञांच्या मते हे एक अत्यंत दुर्मिळ अल्बिनो हॉक हरिण आहे। धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 1 लाख हरणांच्या मागे केवळ एकाच हरणाचा जन्म असा पांढरा शुभ्र होतो। असं नेमकं का घडतं तर या प्राण्यांच्या शरीरात मेलानिन नावाचा रंगद्रव्य तयार होत नाही। याच मेलानिनच्या कमतरतेमुळे त्यांचा रंग पूर्णपणे पांढरा होतो आणि डोळे गुलाबी दिसतात। निसर्गाचा हा अनोखा आणि दुर्मिळ चमत्कार सध्या वन्यजीव प्रेमींसाठी एक मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। विचार करा, एका मंदिराच्या पायऱ्यांवरून अवाढव्य साप खाली उतरताना दिसला तर। मेक्सिकोच्या चिचेन इत्जा पिरॅमिडवर दरवर्षी असाच एक चमत्कार घडतो ज्याला पंखांचा साप म्हणतात। पण हा साप जिवंत नसून तर सूर्यप्रकाश आणि सावलींचा एक खतरनाक खेळ आहे। काय आहे या पंखांच्या सापाची कहाणी जाणून घेऊयात। मेक्सिको मधल्या चिचेन इत्जा या प्राचीन शहरातील कुकुलकॅन मंदिर सध्या जगभरात प्रचंड चर्चेत आहे। दुरून एखाद्या भव्य पिरॅमिड सारख्या दिसणाऱ्या या मंदिराच्या पायऱ्यांवरून वर्षातून काही ठराविक दिवशी चक्क एक अवाढव्य साप सरपटताना खाली येतो। हा कोणताही अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा नसून हजारो वर्षांपूर्वी माया संस्कृतीच्या अद्भुत विज्ञानाचा आणि उत्कृष्ट इंजिनिअरिंगचा जिवंत चमत्कार आहे। जेव्हा वसंत आणि शरद ऋतूच्या संपाती काळात सूर्यप्रकाश एका विशिष्ट कोनातून या पिरॅमिडवर पडतो तेव्हा प्रकाश आणि सावलींच्या अप्रतिम खेळामुळे हुबेहूब सापासारखी आकृती तयार होते। सूर्य जसजसा सरकतो तसा हा पंखाचा साप हळूहळू पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसतो। माया संस्कृतीमध्ये कुकुलकॅन म्हणजेच या सर्पदेवतेला पृथ्वी आणि आकाशाचा जोडणारा दुवा मानलं जायचं। आजच्या आधुनिक युगातही हजारो वर्षांपूर्वी कोणत्याही उपकरणांशिवाय इतकी अचूक खगोलशास्त्रीय आणि गणितीय वास्तुकला कशी उभारली गेली या विचारानं वैज्ञानिक आणि इतिहासकार आजही चक्रावून गेलेत। हा थरारक नजारा पाहण्यासाठी सध्या जगभरातील पर्यटकांची मेक्सिकोमध्ये भारी गर्दी होते। जगातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी मौना लोआ सध्या हवाई बेटाचा नकाशा आणि भूगोल बदलतोय। समुद्राच्या तळापासून मोजल्यास माउंट एव्हरेस्ट पेक्षाही उंच असलेल्या या ज्वालामुखीमध्ये 1843 पासून आतापर्यंत तब्बल 34 वेळा उद्रेक झालाय। 75,000 घन किलोमीटर अफाट आकार असलेल्या या ज्वालामुखीचा पॅसिफिक महासागरावर आणि तिथल्या नेमक्या हवामानावर काय परिणाम होतोय पाहूयात। हवाई बेटावर निसर्गाचा एक असा महाकाय चमत्कार दडलाय जो पृथ्वीचा भूगोल चक्क स्वतःच्या हाताने लिहितोय। तो म्हणजे मौना लोआ, पृथ्वीवरच्या सर्वात मोठा सक्रिय असा ज्वालामुखी। वरून शांत वाटणारा हा ज्वालामुखी आतून तब्बल 75,000 घन किलोमीटर लाव्हाचा साठा घेऊन बसलाय। दिसताना हा समुद्र सपाटीपासून फक्त 4 किलोमीटर उंच दिसतो, पण खरा थरार पाण्याखाली आहे। समुद्राच्या तळापासून मोजलं तर याची एकूण उंची तब्बल 17 किलोमीटर भरते। म्हणजेच हा आपल्या लाडक्या माउंट एव्हरेस्ट पेक्षाही खूप उंच आहे। याच्या अवाढव्य वजनामुळे पॅसिफिक महासागराचा तळ चक्क 8 किलोमीटर खाली दबला गेलाय आणि यानं हवाई बेटाचा 51% भाग एकट्यानं व्यापलाय।
विशेष म्हणजे यात मोठे भीषण स्फोट होत नाहीयेत, तर संथ गतीनं वाहणारा लाव्हा बाहेर पडतो, ज्यामुळे संपूर्ण परिसराचा नकाशाच बदलून जातो. 1843 पासून आतापर्यंत 34 वेळा पेटून उठलेला या ज्वालामुखीचा शेवटचा धमाका 2022 मध्ये झाला होता. जेव्हा हा जागृत होतो तेव्हा लाव्हाचे लोंढे, भूकंपाचे धक्के आणि व्हॉग नावाचं विषारी धुकं संपूर्ण परिसराला वेढून टाकतं. थोडक्यात सांगायचं तर मौना लोआ हा निसर्गाच्या अथांग आणि रौद्र रूपाची जिवंत साक्ष आहे. 6,60,00,000 वर्षांपूर्वी आकाशातून एक आग ओकणारा महाकाय गोळा पृथ्वीवर आदळला आणि काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं. जगभरात हाहाकार माजला. कित्येक मैल उंच सुनामीच्या लाटाही उसळल्या आणि बलाढ्य डायनोसॉरचं साम्राज्य नेहमीसाठी संपलं. पण विचार करा, जेव्हा 75% पृथ्वी नष्ट झाली होती तेव्हा काही जीव होते ते या महाप्रलयातून कसे काय जिवंत राहिले? तर शास्त्रज्ञांनी आता एका नव्या संशोधनातून याचा एक धक्कादायक आणि मोठा खुलासा केलाय. पाहूयात. सुमारे 6.6 कोटी वर्षांपूर्वी एका महाकाय लघुग्रहानं पृथ्वीला धडक दिली आणि एका झटक्यात पृथ्वीचं रूपांतर नरकात झालं. हवेतील तापमान 226°C पर्यंत पोहोचलं. मैलोन-मैल उंच सुनामीच्या लाटा उसळल्या, जंगलं जळून खाक झाली आणि अंतिमतः पृथ्वीवरील 75% प्रजाती नष्ट झाल्या. या टायरॅनोसॉरस रेक्स आणि टायसॉरॉप्स सारखे बलाढ्य डायनोसॉर कायमचे संपले. पण अशा महाविनाशातही काही पक्षी, कासव आणि सस्तन प्राणी स्वतःला कसे वाचवू शकले? शास्त्रज्ञांनी यामागचं सगळ्यात मोठं आणि रंजक कारण शोधून काढलंय. ते म्हणजे प्राण्यांचा लहान आकार आणि बिळात राहण्याची सवय. रोवन युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ केनेथ लॅकोवारा यांच्या मते अवाढव्य डायनोसॉरला त्यांच्या मोठ्या आकारामुळे कुठेही लपता आलं नाही आणि अन्न टंचाईच्या काळात प्रचंड अन्नाची गरज असल्यानं ते भुकेने मरण पावले. या उलट त्या काळातील सस्तन प्राणी आणि सरडे हे लहान मांजरांच्या किंवा बॅजरच्या आकाराचे होते. लहान आकारामुळे त्यांना जमिनीखाली बिळा करून लपणं सोपं झालं. त्यामुळे ते अग्नीपासून आणि उष्णतेपासून वाचले. कमी अन्न लागणारे मासे आणि कासव पाण्यात सुरक्षित राहिले. तसंच आधुनिक पक्ष्यांचे पूर्वज लहान मजबूत पंखाचे असल्यानं ते उडून दूर जाऊ शकले आणि त्यांची पिल्लेही वेगानं मोठी झाली. थोडक्यात सांगायचं तर निसर्गाच्या या महाभयंकर परीक्षेत मोठेपण शाप ठरलं आणि लहानपण वरदान. याच चिमुकल्या जीवांनी पुढे जाऊन आजच्या आधुनिक जगाची पायाभरणी केली आहे. जग जवळ येतंय आणि सीमेपलीकडच्या घटनांचे पडसाद प्रत्येकावर होत आहेत. अशा जागतिक स्पंदनांचा मागोवा आपण आजच्या विश्वसंचारमध्ये घेतलाय. पुन्हा भेटूयात नव्या घडामोडींसह नव्या भागात, कारण विश्वाच्या या बदलत्या प्रवाहात तुम्हाला अपडेट ठेवणं हाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.